नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांच्या अंतर्मन या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे वाढदिवस. अलार्म वाजला तशी ती चटकन जागी झाली. 5 वाजले होते. आज केमिस्ट्रीचा पेपर होता. अभ्यास खूप व्हायचा होता, पण अभ्यासात मन लागतच नव्हतं. सुरजितची चाहूल घेण्यात वेळ उगाचच चाललेला होता. काल रात्री जिन्यावर पावलं वाजली आहेत. बहुतेक तोच आलेला असणार. पण आला असेल तर मम्मीजी पप्पाजींच्या ओरडण्याचा आवाज कसा नाही आला? तो असा मध्येच केव्हा तरी उगवतो आणि मग आला की घरात सारखी आरडाओरड, भांडणं आणि त्याचं रागावून निघून जाणं हे नित्याचंच झालंय. पण आज काल रात्री जिन्यात पावलं वाजली ती नक्की सुरजितचीच ना? तो आला असेल तर एवढं शांत कसं त्याचं घर? आज त्याचा वाढदिवस आहे. तो नक्कीच आलेला असणार. ती उठली, हलक्या हातानं दाराचा बोल्ट काढला आणि वरच्या मजल्यावर असलेल्या सुरजितच्या घरातल्या आवाजाचा अंदाज घ्यायला लागली. पण किचनमध्ये लागलेल्या लाईटशिवाय काहीही दिसत नव्हतं. सुरजित आल्याची कुठलीच चिन्ह नव्हती. मग जिन्यात पावलं वाजली ती सुरजितची नव्हतीच का? का आपल्याला भास झाला तसा? का स्वप्नच होतं ते? आज त्याचा वाढदिवस. तो आज नक्की येईल असं का वाटतंय आपल्याला? तिने स्वतःसाठी चहा केला तेवढ्यात तिची आई आली. चहा झाला तुझा? अगं आई, आत्ताच झाला. पण तू कशाला उठलीस एवढ्यात? अंधार आहे बाहेर. उठून काय करणार आहेस? अगं, तुझ्या खोलीतला अलार्म वाजला आणि माझी झोपच उडाली. तू बस अभ्यासाला, मी स्वेटर विणत बसते. ती अभ्यासाला बसली. पहिला चॅप्टर काल रात्रीच पूर्ण झालेला होता. आता पूर्ण वाचायचं नाहीच. काही महत्त्वाचे प्रश्न बघून ठेवायचे म्हणून तिने शेल्फमधला केमिस्ट्रीचा पेपर सेट बाहेर काढला. तो काढता काढता टप्पकन काहीतरी खाली पडलं. तिने बघितलं सुरजितचा फोटो. खूप खूप जुना, शाळेत असतानाचा. तिने फोटो उचलला आणि ती त्याकडे बघतच राहिली. सरळ नाक, टप्पोरे डोळे, खालचा ओठ नको इतका जाड, फेटा बांधल्यावर अरुंद कपाळ अधिकच लक्षात येणारं, तरीही डोळ्यातलं विलक्षण करारी तेज आकर्षित करणारं. तसा सुरजितमध्ये फारसा फरक झालाच नाही. शाळेत काढलेला हा फोटो मोठ्या प्रेमाने त्याने आपल्याला दिला होता. विथ लव्ह फ्रॉम सुरजित. डोळ्यासमोर तो सतत दिसत असतानाही हा फोटो आपण कितीतरी वेळा बघायचो. नंतर तो फोटो एकाएकी दिसेनासा झाला. किती शोधलं, सगळं घर धुंडाळलं, पण हा फोटो कुठे हरवला होता समजतच नव्हतं. आणि आज एकाएकी असा टपकन पुढ्यात पडला हा फोटो. ती विलक्षण सुखावली, भानच हरपून बसली. आता बाहेर बरंच उजाडलं होतं. बाबा उठले होते. मी चहा करतीये, तू घेणार आहेस का ग? आईने विचारलं तशी ती भानावर आली. अभ्यासातून मन केव्हाच उडालं होतं. ती किचनमध्ये आली. आईने चहाचा कप तिच्या समोर ठेवला. पेपर वाचता वाचता बाबांनी तिला विचारलं, आज कशाचा पेपर आहे? केमिस्ट्रीचा. तिने उत्तर दिलं, पण तिचं एक मन मात्र सतत सुरजितच्या घरातल्या हालचालींची दखल घेण्यात गुंतलेलं होतं. काल रात्री तो आला का नाही आला हे जाणून घ्यायला ती विलक्षण उत्सुक झालेली होती. एकदा तिला वाटलं की आईला विचारावं, पण नकोच. त्याच्या संबंधी आईचं मत फार कडवट झालंय. वाया गेलेलं पोर म्हणून आई त्याचा रागराग करते. पूर्वी केवढं कौतुक होतं आईला त्याचं, त्याच्या हुशारीचं, त्याच्या बोलण्याचं, त्याच्या लाघवी वागण्याचं, त्याच्या करारी वृत्तीचं. आणि आता आता सारं बदललंच आहे. सुरजित आईबाबांच्या मनातनं पार उतरलाय. कोणाच्याही मनातून तो उतरावा असंच त्याचं वागणं आहे. खुद्द मम्मी पप्पा, त्याचे जन्मदाते सुद्धा त्याला कंटाळलेत. त्याच्या वागण्याची टांगती तलवार त्यांना सतत बेचैन करत असते.
तिच्या धाकट्या भावाला सुद्धा त्याचं वागणं आवडत नाही, पण आपण मात्र. सगळं काही माहिती असून सुद्धा सुरजित मनातनं हद्दपार होत नाहीये. असं का? का जीव तुटतोय त्याच्यासाठी? का त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसतो आपण? असं का? का त्याच्या वाढदिवसाची आठवण ठेवून कालपासून तो येईल, तो येईल अशी आशा लावून ठेवली आहे आपण मनाला? अभ्यासातून मन ओढून सतत त्याचीच चाहूल घेण्याचा हा विचित्र चाळा आपलं मन का करतंय? हा सुरजित मनातून कधी जाऊच शकणार नाही का? ती उठली. जिन्याच्या खाली जाऊन तिने सुरजितच्या घरातली पुन्हा एकदा चाहूल घेतली, पण काहीच अंदाज लागत नव्हता. ती आत आली आणि न राहून तिने आईला विचारलं, आई, सुरजित आला का ग काल रात्री? कोणास ठाऊक बाई. आला असता तर एवढं शांत राहिलं असतं का घर? मम्मीजी म्हणत होत्या. काय म्हणत होत्या ग? विलक्षण आतुरल्या स्वरात तिने विचारलं. मम्मीजी म्हणत होत्या त्याच्या पार्टीबरोबर तो पंजाबात गेलाय म्हणे. कसली पार्टी आणि कसलं काय? एवढा हुशार MSc ला असलेला मुलगा पार वाया गेला बघ. किती रडतात मम्मीजी. पप्पाजी सुद्धा खूप खचल्यासारखे झालेत बघ. पण ह्या पोराला त्याचं काही आहे का? पार्टीचं काम करतोय म्हणे. डोक्यात खून चढवून बसलेला, थोडा सुद्धा विवेक नाही, विचार नाही. आई, अगं आज त्याचा वाढदिवस आहे. आज नक्की येईल बघतो. येवो न येवो, पण मंगल तुला सांगून ठेवतेय, तू त्याचा विचार करू नकोस आणि त्याच्याबद्दल त्याच्या मम्मीला काही विचारू नकोस. चल अभ्यासाला लाग तुझ्या. ती पुन्हा आपल्या खोलीत आली. 11 वाजता पेपर होता. अजून खूप वेळ होता, पण अभ्यास करावासाच वाटत नव्हतं. 9:30ला ती कॉलेजला जाण्यासाठी तयार होऊन बसली, पण कॉलेजमध्ये जावंसच वाटत नव्हतं. एखाद्या वेळेला आपण गेलो आणि सुरजित येऊन गेला तर? आई, अगं आजचा पेपर नाही देत मी. का? अगं आई, डोकं दुखतंय माझं. आणि कितीतरी मुलं मुली बसलीच नाही आहेत परीक्षेला. एवढी काय महत्त्वाची आहे का गं ही परीक्षा? साधी टर्मिनल तर परीक्षा आहे. हे बघ मंगल, परीक्षा कुठली आहे ते महत्त्वाचं नाही आहे, पण त्यामुळे आपला अभ्यास होतो, प्रश्नोत्तरं लिहायची सवय होते, म्हणून आपण परीक्षेला बसायचं. डोकं दुखत असेल तर ॲनासिन देते मी तुला, ती घे, म्हणजे बरं वाटेल. हां, आईच्या पुढे आपलं काहीही चालणार नाही याची तिला पूर्ण कल्पना होतीच. 10 वाजता ती कॉलेजमध्ये जायला निघाली. आईने दार बंद करून घेतलं तशी तिची पावलं तिच्याही नकळत सुरजितच्या घराचा जिना चढायला लागली. काल रात्री सुरजित आला का याची खात्री करून घेतल्याशिवाय तिचं मन स्वस्थ बसणार नव्हतं. 2 पायऱ्या चढत नाही तर सुरजितचा भाऊ केरू दार उघडून बाहेर जाण्यासाठी म्हणून खाली उतरायला लागला. अरे केरू, काल सुरजित आला का रे रात्री? नाही तो क्यों? नाही रे, मला असं वाटलं. देख आज उसका जन्मदिन है. सुबह से मम्मी रो रही ली, दीदी तू अभी ऊपर मत जा. हां, मग मंगल तशीच कॉलेजला गेली. परीक्षेला जेमतेम 20-25 मुलं मुली होत्या, त्यात मुलीच अधिक. मुलांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी. तिने 2 प्रश्न कसेबसे सोडवले आणि हॉलमधनं बाहेर आली. कॉरिडॉरमध्ये मैत्रिणी जोरजोरात गप्पा मारत होत्या. ती त्यांच्यात मिसळून गेली. त्यांच्या पिक्चरला जायच्या गोष्टी चालू होत्या. ए मंगल, तू येणार का गं? अगं अंकुश लागलाय, अंकुश, खूप छान पिक्चर आहे म्हणे. मंगलचं लक्ष नव्हतं तिच्या बोलण्याकडे. कॉलेजच्या गार्डनमध्ये आंब्याच्या झाडाखाली 2-3 मुलं बोलत होती. थेट सुरजितसारखे कपडे, तसाच बांधा, तसाच चेक्सचा शर्ट, फेट्याचा रंगही तोच, उभं राहायची स्टाईल तीच. पण सुरजित इथे कशाला येणार आहे? कॉलेजशी संबंध तर केव्हाच सुटला आहे त्याचा. हां, पण कुणाला तरी भेटायला, काहीतरी कामासाठी. नाही, पण आई तर म्हणत होती की तो पंजाबात गेलाय म्हणून. मग कदाचित आला असेल. पाठमोरी व्यक्ती सुरजितच आहे असं तिच्या मनानं पक्क घेतलं आणि ती मुलींच्या घोळक्यातनं घाईघाईनं थेट गार्डनमध्ये आली. आंब्याच्या झाडाजवळ आली. सुरजित म्हणून आवाज देणार तेवढ्यात ती मुलं तिथून जायला वळली. तसा त्या मुलाचा चेहरा तिला दिसला आणि तिची अतिशय निराशा झाली. तो सुरजित नव्हताच. ती पुन्हा मैत्रिणींमध्ये आली. तुला काय झालंय ग मंगल आज?
ये देख ना, इसका दिमाग आजकल कुछ ठीक नहीं लगता मुझे. ए मंगल, घाईघाईने त्या पोरांकडे कशाला गेली का तू? तिने एकीच्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. हे बघा, मी घरी जाते, तुम्ही निघताय का? अगं मंगल, तू पिक्चरला येत नाहीयेस? नाही ग भाई, डोकं दुखतंय माझं. जान दे ना यार, आजकाल ज्यादा खपाती है. चलो आपण जाएंगे, चल. मंगल घरी आली तेव्हा आई घरी नव्हती. सुरजीतच्या घरातून आईचं आणि मम्मीजींचं बोलणं ऐकू येत होतं. ती जिना चढून सुरजीतच्या घरात आली. आ बेटिया, तू तरी उसको कुछ समजाव. मम्मीजी भरल्या आवाजात म्हणाल्या आणि दुपट्ट्याने त्यांनी स्वतःचे डोळे पुसले. ही किल्ली घे, जातीयस ना खाली? आईने विचारलं. आईच्या त्या प्रश्नातच तिने तिथे थांबावं अशी तिची इच्छा नाही आहे हे दिसत होतं. नाहीतरी आजकाल सुरजीतकडे तिने गेलेलं आईला आवडत नव्हतंच. ठेर जा जरा बेटी, सावरल्या स्वरात मम्मीजी म्हणाल्या. त्या जागेवरनं उठल्या आणि एका डिशमध्ये मिठाई घेऊन आल्या. आज सुरजीत का जन्मदिन है ना, उसके लिए बनाई है. वो जरूर आएगा, जरूर आएगा वो. पुन्हा त्यांचा कंठ भरून आला. तशी आई म्हणाली, शांत हो जावा मम्मीजी. हो कशी शांत हो सांगा की. आज 3 बरस झालं, या पोराचं हे असं वागणं. हातातोंडाशी आलेला पोरगा असा पार्टीत शिरतो. कुठल्या माता पित्याचं काळीत स्वस्थ बसणार आहे सांगा बरं. अपराध केला कोणी आणि शिक्षा कोणाच्या कपाळी आली? का माथी भडकली आहेत या तरुण तरुण पोरांची? देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, लाला लजपतराय यांच्यासारखे शूरवीर लढले, हसत हसत मृत्यूला सामोरं गेले. त्याच पंजाबातल्या मुठभर लोकांनी खलिस्तानच्या मागणीसाठी आपल्याच देशातल्या लोकांची निर्घृण हत्या करावी, घराघरात घुसून निरपराध लोकांचा बळी घ्यावा. इंदिराजींची हत्या केली एकाने, पण तेव्हापासून चालू असलेलं हत्याकांड अजून संपूच नाही का? आतंकवाद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. मम्मीजी सात्विक संतापानं बोलतच होत्या, पण आई त्यांना मध्येच म्हणाली, मम्मीजी, अहो सुवर्ण मंदिरात लष्कर गेल्यापासून सुरजीत अस्वस्थ झालेला होता, पण तेव्हा लक्षात नाही आलं तुमच्या. पण इंदिराजींच्या हत्येनंतर पेटलेला हत्याकांड बघून सूरज कितीतरी वेळा म्हणाला होता ना की मैं इसका बदला जरूर लूंगा. पण तरीही त्यावेळेला दुर्लक्ष केलं तुम्ही. आणि त्यानंतर अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं, कॉलेज सोडून पार्टीच्या कामाला जाणं, रात्री बेरात्री घरी येणं सुरू झालं होतं त्याचं ते बेदरकार वागणं लक्षात आल्यावर किती समजावलं होतं तुम्ही त्याला, पण काही उपयोग झाला का? आई आणि मम्मीजीचं बोलणं चालू असताना इतका वेळ आत बसून दोघींचं बोलणं ऐकणारे पप्पाजी आतल्या खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले, अरे कुछ चाय वाय बनाओगी या बातें ही करती रहोगी. मम्मीजी आज चहा करायला गेल्या. पप्पाजी आईशी बोलायला लागले, स्वतःच्या मनातली व्यथा. देखो, सुरजीतला किती वेळा समजावून सांगितलं पण ऐकलं नाही त्यांनी. हा कुठला जातीचा अभिमान आहे हो? ही कुठली धर्मावरची अंधश्रद्धा आहे? कुठल्या धर्मात, कुठल्या ग्रंथात अशी हिंसा करायची शिकवण दिलेली आहे का? कशानं ह्याची मती अशी भ्रमिष्ट झाली? देशाची एकता आणि अखंडता जोपासायची का तिची शकल करायची? काय मिळणार काय यातून? काय निष्पन्न काय होणार आहे यातून? का डोक्यात खून चढवून बसली आहे ती मंडळी? सुरजीतकडून किती अपेक्षा होत्या माझ्या. हातातोंडाशी आलेला माझा हुशार मुलगा. किती जणांच्या घरातली अशी तरुण पोरं या अतिरेक्यांच्या आहारी गेली असतील. किती घरं उद्ध्वस्त झाली असतील. किती जण बेघर झाले असतील. किती आया बहिणी निराधार झाल्या असतील. किती जणांच्या आशा आकांक्षा माझ्यासारख्या धुळीला मिळून गेल्या असतील. दररोज पंजाबात निर्घृण हत्या होत आहेत. तिथले रहिवासी जीव मुठीत धरून कसे बसे जगतायत. कित्येकांनी तर देशांतर केलेलं आहे. दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात अतिरेक्यांचे हल्ले चालूच आहेत. बॉम्ब पेरून ठेवायचे, गोळीबार करायचा, आपल्याच देशाची नासधूस करायची, आगी लावायच्या, खलिस्तानच्या मागणीसाठी नको नको ते अत्याचार करायचे. कधी
कधी थांबणार आहे हा नरसंहार? कधी थांबणार आहे हे हत्याकांड आणि हा असला माथे फिरूपणा? माझा सुरजीत कधी माघारी येईल का? तेवढ्यात मम्मीजी चहा घेऊन बाहेर आल्या. ये लो चाय. मम्मीजी, पप्पाजी, आई चहा प्यायला लागले. तेवढ्या दारावरची बेल वाजली. तिने दार उघडलं तशा 2-3 बायका आत आल्या. आव आव आव, आज कैसी याद आ गई हमारी. ती आणि आई खाली जायला निघाल्या तशा मम्मीजी त्या बायकांना म्हणाल्या, इनको पहचाना क्या? अरे इनको कैसे भूल सकते, इनकी वजह से तो आप है आज. त्या दोघी खाली आल्या. आई नाश्त्याच्या तयारीला लागली. तिच्या अस्वस्थ मनाच्या पाकळ्यांचे रंग अधिकच गडद झाले होते. ते थोडे तरी फिके व्हावे म्हणून तिने कॅसेट लावली, जी हातात आली ती. गुलाम अली गात होता, चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है. ही कॅसेट लावून सुरजीतला तिने एकदा म्हटलं होतं, किती छान म्हटले ही गझल नाही, अगदी हळूवार. तुला आवडली? मला नाही आवडत असली रडकी गाणी. मन जास्त उदास होतं अशा गाण्यांनी. अरे गाण्याला कसा रिदम हवा, लय हवी, वेग हवा, म्हणजे मूड सुद्धा तसाच बनत जातो. गाणं कसं खळाळत्या पाण्यासारखं पाहिजे आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण सुद्धा तसाच पाहिजे, खळाळता, वाहता, वेगवान. ती उठली आणि त्याच्या आवडीचं गाणं तिने लावलं. स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही कविता जेव्हा टेप करून त्याला ऐकवली तेव्हा तो एकदम खुश झाला. आणि अर्थ समजून सांगितल्यावर तर तो हेच गाणं सारखं लावायला सांगायचा. गाणं ऐकता ऐकता कितीतरी वेळ निघून गेला होता. बाहेर आणि खोलीतही अंधार पसरायला लागला. पण तिला त्याचं भान नव्हतं. अगं अंधारात काय बसलीयस ग? आईनं आत येता येता म्हटलं तशी ती भानावर आली. अगं बघ ना, 7 वाजलेत तरी हे आले नाहीत ग. इतका वेळ यांना होत नाही ग कधी. आईचा काळजीचा सूर तिला प्रकर्षाने जाणवला. येतील ग, बसबीस मिळाली नसेल आई लवकर. दोघीही दार उघडून फाटकापाशी येऊन उभ्या राहिल्या, बाबांच्या येण्याची वाट बघत. सुरजीतच्या घरी आलेल्या बायकांच्या बोलण्याचा आवाज कानावर येत होता. आई, इथं उभं राहिल्यानं बाबा लवकर येणार आहेत का? चल आज जाऊ आपण. नाही ग, थांब थोडा वेळ इथेच. बरं वाटतं बघ असं उघड्यावर. आत गेलं ना की जीव कसा गुदमरल्यासारखा होतो. इतका उशीर कधी झाला नाही ग यांना. अंधार अधिक गडद होत होता. रहदारी ओसरायला लागली होती. समोरच्या पार्कमधले लाईट्स तेवढे झगझगीत प्रकाश ओतत होते. दोघीही पुन्हा घरात आल्या. आईने टीव्हीचं बटन ऑन केलं. कुठली तरी रटाळ चर्चा चालू होती. तरीही ती बघत बसली, मनाला विरंगुळा म्हणून. मंगल आतल्या खोलीत आली. खोलीत आता खूप गरम वाटत होतं. कदाचित बाहेरच्या मोकळ्या हवेतून आत आल्यामुळेही तसं वाटत असेल. मोकळी थंड हवा आत यावी म्हणून तिने खिडकीचा पडदा बाजूला केला. मागच्या बाजूला असलेल्या नर्सरीतला पालापाचोळा माळ्यानं जाळलेला दिसत होता. त्याच्या लाल पिवळ्या ज्वाळा वर वर सरकत होत्या. ते ज्वालांकडे ती बघत राहिली आणि बघता बघता तिला तो प्रसंग आठवला. इंदिराजींची हत्या झाली तेव्हा अशा ज्वाला उठल्या होत्या. दिल्ली शहर पेटलेलं होतं. रस्ते निर्मनुष्य झाले होते. लाल पिवळ्या ज्वालांनी आसमंत भरून गेला होता. शिखांची घरं जाळली जात होती. त्यावेळी आपण वरच्या मजल्यावर राहत होतो. आज जिथे सुरजीत राहतो ना त्या खोलीत. आणि सुरजीत इथे आपल्या जागेत खाली राहत होता. बाबा रेडिओ ऐकत होते. ऐकता ऐकता बाबा एकदम उठले आणि मागच्या जिन्यानी सुरजीतच्या घरात गेले. ते परत वर आले तेव्हा सुरजीतचं सगळं कुटुंब आपल्या घरात आलेलं होतं. बाबा त्यांना म्हणत होते, पप्पाजी यहाँ से आप कहीं जाना नहीं है. आपका सामान धीरे धीरे ऊपर आएगा. खाने पीने का सब इंतजाम मैं करूंगा आपका, लेकिन आप बाहर मत जाना, बाहर आपको खतरा है. सर्वप्रथम बाबांनी त्यांच्या घरात समोरच्याच खोलीत लावलेला गुरुनानकचा फोटो काढून टाकला आणि त्या जागी गांधीजींचा फोटो लावला. रातोरात आवाज न करता, कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेनं जमेल तसं त्यांचं सामान वर आणलं गेलं आणि आपलं सामान खाली नेलं गेलं.
हल्ले, जाळपोळ, हत्या सुरूच होत्या. दुसऱ्या दिवशी काही संतप्त लोकांनी दार ठोठवलं तेव्हा बाबा मोठ्या हिमतीनं त्यांना सामोरे गेले. ओ बलबीर सिंह इधर ही रहता है ना? नहीं. झूठ बोलते आप, यही मकान है उनका. देखिए आपका सच है, बलबीर सिंह यहां रहते थे. 2 महीने पहले फरीदाबाद गए हैं वो अब. झूठ बोलते हो. संतप्त लोकांचा बाबांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ठीक आहे, आपको झूठ लगता है तो आप अंदर आके देख लीजिए. आणि ते लोक घरात शिरले. सगळं शोधलं पण घरात काही आढळलं नाही. तसं त्यांचं लक्ष वरच्या घराकडे गेलं. ये ऊपर कौन है, किसका मकान है ये? वो ऊपर हमारे बंगाली रहते हैं लेकिन वो सब कलकत्ता गए हुए हैं. ताला है उनके मकान पे, आप ऊपर जाके देख लीजिए. लोक वर गेले. दाराला बाहेरून कुलूप होतं आणि दारावर B.S. दास अशी पाटील आलेली होती. बाबांनी हे सगळं केव्हा आणि कसं केलं काही कळलं नव्हतं. पण ते संतप्त लोक मात्र निघून गेले होते. सुरजीतच्या कुटुंबाला महिनाभर बाबांनी घराबाहेर पडू दिलं नव्हतं. पप्पाजी आणि मम्मीजीला आईबाबांचे उपकार कसे मानावे समजत नव्हतं. पण सुरजीत मात्र. दारावरची बेल वाजली. बाबा आले होते. त्यांना बघून दोघींचाही जीव भांड्यात पडला. आल्या आल्या प्रश्नांची सरबत्ती केली की त्यांना राग येतो हे माहिती असल्यामुळे दोघेही गप होत्या. पण उशीर का झाला हे ऐकायला मात्र उत्सुक होत्या. हे बघ चहाच दे फक्त, लगेच जेवण करून झोपणार आहे मी. खूप चालायला लागलं का आज? बाबा म्हणाले. का बरं? चालायला का लागलं? अगं बसमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवला होता आणि ते लक्षात आल्यावर प्रवाशांमध्ये भीतीची जोरदार लाट निर्माण झाली. बॉम्ब काढून टाकल्यानंतर सुद्धा बसमध्ये कोणी चढायला तयार नव्हतं. बरं बस अशा ठिकाणी थांबली होती की तिथून घरी यायला बस मिळणं शक्य नव्हतं. टॅक्सी सुद्धा मिळेना. शेवटी चालत चालत टर्मिनलला यायला लागलं आणि मग तिथून बस मिळाली. बाबा शांतपणे सांगत होते पण इकडे आईच्या अंगावर भीतीने शहारे आले होते. आजकाल बसनी प्रवास करणं सुद्धा खूप धोक्याचं झालंय. रोज काही ना काही चालू आहे ह्या आतंकवाद्यांचं. घराबाहेर गेलेला माणूस सुखरूप घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असणार प्रत्येकाच्या. आणखीनही काही बोलणं झालं असतं पण बाबांनी विषय बदलला. ते म्हणाले, मंगल आटोपली का परीक्षा? उद्या परवा वेळ मिळाला तर करवीरकडे जाऊन ये. त्याची मुलगी आली आहे सासरहून, तुझी चौकशी करत होती. अय्या मीना आली आहे, कशी आहे ती? उत्सुकतेनं तिने विचारलं. काय अगं तिच्या सासरची माणसं फार लालची आहेत म्हणे. सारखं हे आण ते आण माहेरून म्हणत असतात. त्यामुळे तिची तब्येतही खालावली आहे. जेवण आटोपून बाबा झोपले. आई आणि ती वाचत बसल्या. पण वाचण्यातही तिचं मन रमत नव्हतं आणि सुरजीतच्या घरात सगळं शांत होतं. आलेल्या बायका बराच वेळ बसल्या होत्या. आईनं सुरजीतबद्दल काहीतरी बोलावं असं तिला मनापासनं वाटत होतं. म्हणून ती मुद्दाम म्हणाली, आई मगाशी मम्मीजींनी दिलेली मिठाई छान होती नाही का गं? अगं सुरजीतला मनापासनं आवडते ती मिठाई, म्हणून मम्मीजी परवापासून त्याची तयारी करत होत्या. आईचं मन आहे ग. पण पोराला आहे का त्याची काही कदर? किती महिने झाले तोंड दाखवलेलं नाही त्याने. पार्टीचं काम करतोय ना. या अतिरेक्यांना ना भावभावना नसतात, नातीगोती नसतात. दानवी बुद्धीचं वरदान लाभलेल्या त्यांना फक्त हवी असते ती हिंसा, निरपराधांचा बळी, अत्याचार, दहशत निर्माण करायची बघ पार्टीच्या आदेशावरनं. देश रसातळाला पोचवणाऱ्या या माथे फिरूंना कोणी आवर घालूच शकणार नाही का ग? मला तर कळतच नाही मम्मींना वाटतं तरी कसं की तो आज येईल म्हणून. आई खरं सांगू का? का कुणास ठाऊक मला सुद्धा वाटतंय की तो आज नक्की येईल. उगा त्या देशद्रोहाचा विचार करू नको मंगल. झोप आता तू. ती अंथरुणावर पडली. मनाच्या क्षितिजावर पुन्हा सुरजीतच. आई अतिशय कडवटपणे बोलते सुरजीतबद्दल. कदाचित असं सतत बोलण्यानं मी त्याच्यापासून परावृत्त होईन असं तर तिला वाटत नसेल. पण माणसाचं मन म्हणजे एखादं वस्त्र आहे का? हवं तेव्हा घालायचं, नको तेव्हा काढून टाकायचं. सुरजीतच्या मनाशी जुळलेली माझ्या मनाची तार कधी कोणाला तोडता येईल का? झपाट्यानं आलेली ही अतिरेक्यांची लाट तितक्याच झपाट्यानं एक दिवस बंद पडेल का? पण कसं शक्य आहे? दरी डोंगरातून जन्माला आलेली नदी पुढे विस्तारतच जाते, माघारी कधी फिरूच शकत नाही. तसंच तर ह्या अतिरेक्यांचं चालू आहे ना. मग पण सुरजीत परत येईल
नक्कीच परत येईल. येईल ना? का हा मृगजळाचा थेंब माझं सगळं आयुष्य शोषित तर नाही ना करणार? माणूस आशेवर का जगतो? विचार करता करता पापण्या अलगद मिटून गेल्या. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. सगळीकडे रात्रीची नीरव शांतता पसरली होती. तेवढ्या दारावरची बेल नको इतक्या मोठ्यानं आणि सततच वाजायला लागली. अरे जोशीजी, जोशीजी, पप्पाजी आवाज देत होते अतिशय घाबरलेल्या आवाजात. आई बाबा उठले होते. काय झालं गाई? तिने विचारलं. अगं पप्पाजींचा आवाज दिसतोय, कुणास ठाऊक काय झालंय? बाबांनी दार उघडलं तसे पप्पाजी थरथर कापत बाबांना म्हणाले, देखो वो आ गया है, उसे कुछ समझाइए जोशी जी. कोण आलंय? अरे अपना सुरजीत. चलिए ऊपर चलिए आप मेरे साथ. तिघेही वर गेले. एका म्हाताऱ्याला मम्मीजींनी घट्ट पकडून ठेवलं होतं आणि त्या पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, मत जा बेटा मत जा, हम तुझे छुपाएंगे कहीं भी, लेकिन तू मत जा. मेरे बेटे मेरे लाल मेरी सुन मत जा, माँ की कुछ तो सुन ले. पप्पाजींनी सांगितलं म्हणून, नाही तर म्हाताऱ्याच्या वेशात आलेल्या सुरजीतला ओळखणं कठीण गेलं असतं. पण तोच आवाज, बोलण्याची तीच करारी आणि मर्मभेदक भाषा. जोशी जी, जोशी जी, आप समझाइए ना कुछ. हमारी नहीं, लेकिन जिन्होंने अपने ऊपर इतना एहसान किया है उनकी तो कुछ सुन ले बेटा. पप्पाजी काकुळतीने बोलत होते. देखो मैं किसी की नहीं सुनता. जोशी जी ने अपने ऊपर जो एहसान किया है उसको मैं कभी नहीं भूलूंगा, लेकिन ऊपर से ऑर्डर आई तो मैं इनको छोड़ूंगा भी नहीं. चलता हूं मैं, पता नहीं अब फिर कब मिलूंगा. पुलिस मेरा पीछा कर रही है. आणि सुरजी जिना उतरून निघूनही गेला. बाहेर काळाकुट्टा अंधार होता. मम्मी पप्पा रडत होते. आई बाबा त्यांना समजवत होते आणि त्या सगळ्या प्रकाराकडे ती सुन्न होऊन बघत राहिली होती. थोड्या वेळानं तिघेही खाली आले. स्वतःच्या खोलीत झोपायला जाताना बाबांचे शब्द तिच्या कानावर आले. ते आईला म्हणत होते, वाटलं नव्हतं सुरजीत कधी असा वागेल म्हणून. सापाला दूध पाजलं म्हणायचं आपण, नाही का? ती अंथरुणावर पडली. एखाद्या प्रचंड वादळात नावेनं सापडावं आणि तिची वाताहत व्हावी तशी तिच्या मनाची अवस्था झालेली होती. जाताना साधा दृष्टिक्षेपही टाकू नये त्याने. आई म्हणते तेच खरं आहे का? मानवी भावभावनांच्या पल्ल्याड गेलेल्या ह्या मनात फक्त कर्तव्य कठोरताच शिल्लक राहावी का? नाजूक भावबंद असे धडाधडा कोसळून जावेत, निर्माल्य व्हावं त्यांचं. असं का? कोण आहे या सगळ्याच्या पाठीशी? कुठले अदृश्य हात आहेत? कोणाचं राजकारण आहे? कुठली गुप्त संघटना? कुठे जाणार आहे, कुठे थांबणार आहे हा संहार? कुठे थांबणार आहे ही पाशवी वृत्ती, ही सोडाची भावना, हा प्रतिशोध? रात्रभर या मानसिक वादळात तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. पहाटे पहाटे केव्हा तरी वीज आली. दुसऱ्या दिवशी ती जागी झाली तेव्हा उशीर झालेला होता. आई स्वयंपाकाला लागली होती. बाबा आंघोळ करत होते. ती खोलीतून बाहेर आली. टेबलवर पेपर पडला होता. तिने रोजच्या सवयीने हेडलाईन्स बघितल्या आणि तिचा हात थरथर कापायला लागला. ठळक अक्षरात बातमी होती. काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत काही अतिरेक्यांनी घुसून अमानुष गोळीबार केला. त्यात काही ठार तर काही जखमी झालेत. पोलीस त्या अतिरेक्यांच्या शोधात आहेत. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जयश्री रुईकर यांच्या अंतर्मन या कथासंग्रहातली कथा वाढदिवस. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. चॅनल सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या उत्तमोत्तम लेखकांच्या कथा, कादंबरीचे भाग ऐकत रहा. नमस्कार.